जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 242. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. सर्व विघ्नांचा नाश होऊन जी अंतर्गत आणि बाह्य या दोन्ही प्रकारची आहेत असं महाराज म्हणतात, त्यावर भगवत कृपेनं आळा बसून आमच्या चित्तामध्ये अखंड प्रभुचरणांचा निवास असावा, हीच प्रार्थना करूया. कारण अनेकदा बाह्य विघ्नांपेक्षा सुद्धा आतली विघ्न ह्या चित्तलयाच्या आड येतात असं संत सांगतात. आतलं विघ्न कोणतं? मुख्यतः तर ज्या गोष्टी आम्हाला भगवन विन्मुख करतात, कोणत्याही कारणानं आमच्या मनाच्या एकतानतेमध्ये भंग आणतात, त्या गोष्टी कशा टाळता येतील, निदान तोवर जोवर त्या गोष्टी असतानाही आमच्या चित्ताच्या एकतानतेमध्ये भंग येणार नाही, हा अभ्यास करण्याची गरज आहे असं महाराज सांगतात. अनेक मोठमोठ्या शिष्यांना महाराजांनी आता काही काळ फक्त रामनाम करावं असा आदेश उपदेश केलेला होता. आपल्याला माहिती आहे, परमपूज्य ब्रह्मानंद महाराज असोत, पूज्य रामानंद महाराज असोत, त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी हे जे सांगितलं होतं ती त्यांनी आज्ञा म्हणून पाळली आणि तदनुसार त्यांनी नामाला आपलं आयुष्य बनवलं. हे जो करू शकतो तोच रावणरूपी जे विकार आहेत अंतरंगातले त्यांच्यावर मात करू शकतो. खरं तर विविध रूपांमधून ह्या विकारांना ताब्यात आणण्यासाठी सद्गुरू आम्हाला सांगत असतात. जसं इथे मंडोदरी माता आणि प्रहस्त या दोघांनी परोपरीनं रावणाला समजावलं कशी चूक आहे आणि कुणाबरोबर वैर करतोय याचं भान ठेवा हे सांगितलं. पण जसं म्हटलं जातं की अहंकार हा एक असा शत्रू आहे जो माझंच कसं बरोबर आहे यावर ठाम असतो आणि स्वाभाविकपणेच नरकगामी असे लोक होतात. आणि म्हणून ही रावण कथा आम्हाला खूप मोठा बोध देणारी आहे. जसं आपण नेहमी म्हणतोय की रामायणामध्ये असं एकही पात्र नाही जे आम्हाला सहाय्यभूत होत नाही साधनेमध्ये. किंबहुना आमचे महाराज तर म्हणाले की अगोदर परमार्थ काय आहे समजून घेण्याआधी तो काय नाही हे समजून घ्या. आणि रावणासारख्या व्यक्तिरेखा आम्हाला परमार्थ काय नाही हे समजण्यासाठी अर्थपूर्ण असतात आणि त्यामुळे हे चरित्र देखील आमच्या साधनेसाठी सहाय्यभूत आहे. किंबहुना जो अभिमान अहंकार जीवाला जडलेला आहे, आमचा प्रत्येक विचारच त्या जीवभूत अहंकारामधून जोपर्यंत येतो तोपर्यंत तो आम्हाला खाली खेचतो. आम्हाला उदासीन असं जे वर्णन श्रीरामांचं केलं लक्ष्मणानं पूर्वी, उदासीन म्हणजे आसीन आपण बघितलं की ह्या सर्व लौकिकाच्या वर जे आसनस्थ आहेत, ज्यांचं मन आसनस्थ आहेत, श्रीराम म्हणजे संत पुरुष किंवा कोणीही उच्चतम साधकसुद्धा, की ह्या लौकिक जगाची आस त्याची खेच त्यांना हलवू शकत नाही त्यांच्या मनाला. त्याला आसीन असं म्हटलं जातं. आणि तसे तुम्ही व्हा आणि श्रीराम भजन करा असं माता मंदोदरी त्यांना सांगते, प्रहस्त त्यांना सांगतोय. पण
हे न समजून अत्यंत फुशारकी मारत रावण आपल्या महालाकडे गेला. आपण बघितलं, अतिशय सुंदर महाल होता, ज्यानं आमच्या हनुमंताला सुद्धा चकित करून टाकलं होतं रावणाच्या महालानं. आपण बघितलं सुंदरकांडात, नाही का? त्यामुळे असा तो सुंदर महाल होता. तिथं काय करतोय रावण हे आता अगोदर तुलसीदास सांगतायत. आज म्हणाले, लंका शिखर उपर आगारा, अति विचित्रतः होई अखारा, बैठ जाई तेहि मंदिर रावण, लागे किन्नर गुण गण गावन, बाजही ताल पखाउज बीना, नृत्य करही अपछरा प्रवीणा, सुनासीर सत सरिससो संतत करई बिलास, परम प्रबल रिपुसीस पर, तत्यपि सोचन त्रास. लंकेच्या शिखरावर म्हटलंय एक अत्यंत सुंदर असा महाल आहे, जिथे अतिविचित्रतः होई अखारा, विविध प्रकारची नाच गाणी, नृत्य यासारख्या गोष्टी तिथे चालू असायचा. अखारा, अड्डा तिथे जणू जमलेला असायचा. रावण त्या महालात जाऊन बसला त्या सभेतून निघून, आणि किन्नर जे होते, त्याचे सेवक जे होते, भाट जे होते, ते रावणाचं आता गुणगान करू लागलेत. टाळ, मृदंग, वीणा ही वाद्य वाजतायत, प्रवीण अप्सरा नृत्य करतायत, आणि हा रावण 100 शेकडो सरिससो, सुनासीर सत सरिससो, इंद्रांप्रमाणे, शेकडो इंद्रांप्रमाणे अखंड भोग विलास त्याचा तिथे सुरू आहे, असं तुलसीदास सांगतायत. परम प्रबल रिपुसीस पर, अत्यंत प्रबळ असा शत्रू श्रीरामांसारखा शिरावर आहे, पण रावणाला त्याची कसली चिंता किंवा भीती नव्हती. तो आपल्या अभिमानामध्ये, आपल्या विलासामध्येच व्यस्त आहे. आणि इकडे जिथे श्रीराम उतरलेत आपल्या प्रचंड सेनेसह, तिथं काय घडलं आता त्याचं वर्णन तुलसीदास करतायत. म्हणाले, इहा सुबेल सैल रघुबीरा, उतरे सेन सहित अति भीरा, शिखर एक उतंग अति देखी, परम रम्य सम शुभ्र विशेषी, तह तरु की सलय सुमन सुहाए, लक्ष्मण रचि निज हाथ डसाए, तापर रुचिर मृदुल मृग छाला, तेहि आसन आसीन कृपाला. सुवेल पर्वतावर इकडे प्रचंड सेनेसह श्रीराम उतरलेत. लक्ष्मणानं काय केले तिथे तर एक उंच, अत्यंत सुंदर, रमणीय, सपाट आणि उजळ असं शिखर बघून वृक्षांची कोमल पानं आणि फुलं आपल्या हातांनी सजवली आहेत आणि अंथरली आहेत श्रीरामांसाठी. त्यावर लक्ष्मणानं अतिशय कोमल असं मृगचर्म घातलं आहे बरं का. आणि अशा त्या लक्ष्मणाने स्वहस्ताने सजवलेल्या अंथरुणावर, आसनावर कृपानिधान श्रीराम विराजमान झालेत. आणि कसे विराजमान आहेत, आहा काय भाग्य आहे पा. म्हणाले, प्रभुकृत शीस कपीस उच्छंगा, वामदही नदिसी चाप निशंगा, दुहकर कमल सुधारत बाना, कहलंकेस मंत्र लगी काना. प्रभू श्रीरामांनी वानरराज सुग्रीवाच्या मांडीवर आपलं मस्तक ठेवलंय बरं का. असं सुग्रीवाच्या मांडीवर पहुडलेत प्रभू श्रीराम.
त्यांच्या डावीकडे धनुष्य आहे, उजवीकडे बाणांचा भाता ठेवला आहे आणि आपल्या दोन्ही करकमलांनी ते बाण दुहू कमल सुधारत बाण, त्याचं ते व्यवस्थित ठेवतायत बाण, बरं का. आणि विभीषण यावेळी श्रीरामांशी एकांतामध्ये काही सल्लामसलत करतोय. हां, किती सुंदर वर्णन केलं आहे पहा तुलसीदासांनी. नजरेसमोर उभं राहतं, नाही का. पुढे म्हणतात, बडभागी अंगद हनुमाना, चरण कमल चापत विधी नाना, प्रभु पाछे लक्ष्मण बीरासन, कटिनि शंग कर बानसरासन, एहि विधि कृपा रूप गुण, धाम राम आसीन, धन्य ते नर एहि ध्यान जे, रहत सदा लय लीन, पूरब दिशा बिलोकी प्रभु, देखा उदित मयंक, कहत सबहि देखहु ससिहि, मृगपति सरिस असंक. सुग्रीवाच्या मांडीवर डोकं ठेवून पहुडलेत आणि इथं म्हणतायत, परम भाग्यशाली बडभागी अंगद आणि आमचे हनुमंत विविध प्रकारांनी प्रभूंची कोमल चरण कमल चेपत होते, बरं का. लक्ष्मण कमरेला भाता बांधून आणि हातामध्ये धनुष्य बाण घेऊन वीरासनामध्ये प्रभूंच्या मागे शोभून दिसतोय. आणि अशा प्रकारे कृपा रूप आणि गुणधाम असलेले श्रीराम विराजमान आहेत. अशा ह्या रूपाचं ध्यान जो मनुष्य नित्य करतो तो धन्य होय. धन्य ते नर एही ध्यान जे, रहत सदा लय लीन. आणि अशा वेळेला तुलसीदास म्हणतायत, पूर्व दिशेला प्रभू श्रीरामांनी बघितलं की उदित मयंक, चंद्र उगवला आहे हे त्यांना दिसलं. तेव्हा सर्वांना ते म्हणाले, चंद्राकडे पहा बरं, कसा सिंहासारखा निर्भय आहे चंद्र. आणि आता पुढे श्रीराम सांगतायत, बरं का. तो प्रसंग तुलसीदासांनी डोळ्यांसमोर उभा केलाय पहा. म्हणाले, पूरब दिसी गिरी गुहा निवासी, परम प्रताप तेज बलरासी, मत्तनागतम कुंभ बिदारी, ससी केसरी गगन बनचारी, बिथुरे नभ मुकुता हलतारा, निसी सुंदरी केर सिंगारा, कह प्रभु ससी महु में चकताई, कहु काह निज निजमती भाई. त्या चंद्राकडे बघून श्रीराम म्हणतायत की पूर्व दिशारूपी पर्वताच्या गुहेमध्ये राहणारा अत्यंत प्रतापशाली तेजवंत बलवंत असा हा चंद्रमारूपी सिंह, अंधकाररूपी उन्मत्त अशा हत्तीचं मस्तक विदीर्ण करून आकाशामध्ये, आकाशरूपी वनामध्ये निर्भयपणे विहरतोय, विचरतोय, बरं का. आणि आकाशात विखुरलेले तारे हे मोत्यांसारखे दिसत आहेत. रात्ररूपी अशा सुंदर स्त्रीचे जणू अलंकार भासत आहेत. आणि म्हणून प्रभू मग म्हणतायत असं वर्णन करून की हे बंधूंनो, सर्वांनी सांगावं की चंद्रामध्ये जे काळे डाग आहेत ते काय आहेत बरं. हे निज निजमती, कहू काह निज निजमती, हे आपापल्या बुद्धीप्रमाणे सांगावं. बरं का. प्रभूंनी असा प्रश्न तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना केलाय. आणि मग कशी उत्तरं दिली आहेत आता सर्वांनी ते सांगतायत. म्हणाले,
कह सुग्रीव सुनहु रघुराई, ससी महु प्रगट भूमि कई जाई। मारे उराहु ससी कह कोई, उरमह परी श्यामता सोई। को कह जब विधि रति मुख कीन्हा, सार भाग ससी कर हरि लीन्हा। छिद्र सो प्रगट इंदु उर्माही, तेहि मग देखिय नभ परिचाही। प्रभु कह गरल बंधु ससी केरा, अति प्रिय निज उर दीन बसेरा। विष संजुत करनि कर पसारी, जारत बिरहवंत नर नारी। काय सुंदर पहा. महाराजांची आठवण होणं स्वाभाविक आहे. जेव्हा महाराज असतात निकट तेव्हा प्रत्येकाला असं वाटायचं, महाराज देहात असतानाही आणि त्यानंतरही, की काय आनंद आहे. महाराजांचे लहान लहान प्रश्न सर्वांना उद्देशून असलेले, त्याची उत्तरं ऐकण्याची कला, त्याला प्रतिक्रिया देण्याची कला, त्यातून काही शिकवण्याची कला ही इतकी लोभस असते की प्रत्येकजण हरखून जातो आणि त्यामध्येच तन्मय होऊन जातो. जसं कोणत्याही शिष्याला किंवा साधकाला तो कोणत्याही कारणानं का तिथं जवळ आलेला असेना, ज्या वेळेला महाराजांचं बोलणं तो ऐकायचा त्यावेळेला सर्व काही विसरूनच जायचं की कशासाठी मी आलो आहे तिथे. इतकं महाराजांच्या व्यक्तित्वामध्ये स्वाभाविकपणेच त्या ब्रह्मतेजामुळे सर्वजण स्वतःला विसरून जायचे. एवढंच नव्हे तर त्यामध्येच रंगून जायचे. आणि अशा रीतीनं देहाचा विसर पाडणं ही सत्पुरुषाची, भगवंतांची खरी किमया असते. इथे प्रत्येकजण आलाय कशासाठी, एवढ्या मोठ्या कार्यासाठी, पण त्या वेळेपुरतं तो जो संवाद रघुनाथांनी सुरू केला त्याबरोबर सर्वजण त्यामध्येच रंगून गेले. काय सुंदर वर्णन केलंय पहा. आणि ही खासियत असते. त्यामुळे इथे म्हणतोय, सुग्रीव म्हणतायत की रामा ऐकावं, चंद्रावर पृथ्वीचीच छाया दिसतीये. अजून कोणी म्हणालं राहूने चंद्राला मारलं होतं त्यामुळे तो काळा डाग त्या चंद्राच्या छातीवर दिसतोय. अजून कोणी म्हणाला की ब्रह्मदेवानं रतीचा चेहरा जेव्हा बनवला तेव्हा त्यांनी चंद्रम्याचा सार भाग काढून घेतला, त्यामुळे रतीचं मुख सुंदर झालं पण चंद्राच्या हृदयाला छिद्र पडलं जे अजूनही आहे. आणि म्हणून आकाशाचा नीलिमा त्यामधून दिसतो बरं का, आणि म्हणून तो डाग दिसतो असं कोणी म्हणालं. आता यावर प्रभू श्रीराम काय म्हणाले की विष हा चंद्राचा प्रिय असा भाऊ आहे बरं का, आणि म्हणून त्यानं विष आपल्या हृदयामध्ये ठेवलंय. आणि असा विषयुक्त किरण समूह तो चंद्र पसरवतो आणि वियोगी नरनारींना पीडा देतो. श्रीरामांच्या हृदयात अखंड सीता विरहाची व्यथा आहे पा. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमधून त्यांना ती विरह पीडाच जाणवते. आणि हे झाल्यानंतर हनुमंत काय म्हणाले, भक्तोत्तम काय म्हणाले त्याबद्दल तर, कह हनुमंत सुनहु प्रभु ससी तुम्हार प्रिय दास, तव मूरति बिधु उर बसती, सोई श्यामता अभास. भक्ताला आपल्या भगवंता वाचून कोणीही दिसतच नाही, नाही का. त्यामुळे हनुमंत म्हणतायत, हे प्रभो ऐका, चंद्र हा तुमचाच प्रिय दास आहे. त्यामुळे तुमची सुंदर श्यामल मूर्ती त्याच्या हृदयामध्ये वसते आणि त्याच श्यामलतेची झलक चंद्रामध्ये दिसते. काय गोड पहा, नाही का. तुलसीदासांनी
हनुमंताचं भक्त पण अशा अनेक चौपायांमधून दोह्यांमधून आपल्या समोर आणलंय. कसं भक्ताला भगवंताशिवाय कोणी दिसू नये. कसं असतं, प्रभूंचा असो सद्गुरूंचा असो, कोणताही प्रश्न हा केवळ त्या प्रश्नाचं उत्तर कोण काय देतोय हे बघण्यासाठी नसतो. त्यातून एखाद्या अशा शिष्योत्तमाची, भक्तोत्तमाची गुरुनिष्ठा, भगवद्निष्ठा, भगवत प्रेम त्यांना जगतासमोर आणायचं असतं. अनेक अशी प्रश्नोत्तर आपल्याला माहिती आहेत श्री महाराज आणि ब्रह्मानंद महाराजांमधली. म्हणजे खरं ब्रह्मानंद महाराजांना विचारलेलं नव्हे, पण लोकांना विचारल्यानंतर त्याबद्दल ब्रह्मानंद महाराज काही बोललेत किंवा ब्रह्मानंद महाराजांबद्दल त्यामुळे महाराजांनी काही सांगितलं, असे प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे इथे हनुमंताकरवी श्रीरामांनी आम्हाला शिकवलंय की पहा बरं, माझ्या खऱ्या भक्ताला माझ्याशिवाय कुठंच काही दिसू शकत नाही या जगामध्ये. म्हणजे त्या चंद्राच्या डागामध्ये, म्हणजे खरं ते किलमिश अशा अर्थाने प्रभूंनी ते विचारलंय. प्रभू तर विष म्हणतायत त्याला स्वतः, पण हनुमंत म्हणतायत नाही प्रभू, तुमची श्यामल मूर्ती त्या चंद्राच्या हृदयामध्ये बसतीये, त्या श्यामलतेची झलक आहे ती. काय गोड पहा, असे भक्त असतात. केवढं शिकण्यासारखं आहे. जित देखू तिथं श्याममयी, तशी अवस्था आहे हनुमंतांची. आणि आता हे त्याचं बोलणं ऐकून, पवन तनय के बचन सुनी बिहसे राम सुजान, दक्षिण दिसी अवलोकी प्रभु बोले कृपा निधान. पवनसुत हनुमंताचं बोलणं ऐकून सुजाण म्हटलंय, सुज्ञ श्रीराम किंवा श्रीराम सुज्ञपणे हसले. म्हणजे जसं म्हटलं त्यांना दाखवायचं होतं आम्हाला की पहा बरं माझा भक्त कसा आहे, पहा बरं माझा हनुमान कसा आहे. आणि मग दक्षिण दिशेला बघून कृपानिधान श्रीराम म्हणाले, देखु विभीषण दक्षिण आसा, घन घमंड दामिनी विलासा, मधुर मधुर गरजई घन घोरा, होई वृष्टी जनी उपल कठोरा. हे विभीषणा, दक्षिणेकडे बघ, मेघ कसे भरून आलेत बघ, आणि विजा सुद्धा चमकतायत. भयानक मेघ जणू हलक्या स्वरांनी गर्जना करतायत. आता गारांचा वर्षाव झाला नाही म्हणजे मिळवलं, असं प्रभू म्हणाले. आणि यावर विभीषण सांगतोय, कहत विभीषण सुनहु कृपाला, होईन तडी तन बारिद माला, लंका शिखर उपर आगारा, तहदस कंधर देख अखारा, छत्र मेघडंबर सिरधारी, सोई जनु जलद घटातिकारी, मंदोदरी श्रवण ताटंका, सोई प्रभु जनु दामिनी दमंका. बाजही ताल मृदंग अनुपा, सोई रव मधुर सुनहु सुरभूपा, प्रभु मुसुकान समुझी अभिमाना, चाप चढ़ाई बान संधाना. विभीषण सांगतोय कृपानिधान श्रीरामांना की हे मेघ नाहीत, विजा नाहीत, गर्जना नव्हे, तर लंकेच्या शिखरावर जो महाल आहे तिथे रावण हा नाच गाण्याचा कार्यक्रम बघतोय. रावणाच्या डोक्यावर मेघडंबरी असं छत्र आहे, तोच जणू मेघांचा मेघ एकत्र जमलेत असं वाटतंय. त्यामुळे इतकं मोठं ते छत्र आहे.
मंदोदरीच्या कानांमध्ये जी कर्णफुलं हलतायत, हे प्रभू तीच त्या विजेची चमक असल्यासारखी दिसतीये. हे सुरभूप देवसम्राट ऐकावं, अनुपम ताल आणि मृदंग वाजतायत तिथे, तीच ती मधुर गर्जना आहे, हा विजांचा कडकडाट नव्हे. हे विभीषणाने सांगितल्यावर हा रावणाचा अभिमान जाणून प्रभू मुसुकाना श्रीराम हसले आणि काय केलं? चाप चढाई बाण संधाना, धनुष्य बाण सज्ज केलं आणि त्यावर बाण चढवला बरं का. आणि काय केलं धनुष्य सज्ज करून? छत्र मुकुट ताटंक तब हते एक ही बाण, सबके देखत मही परे मरमुन को जान. तो बाण सज्ज करून एका बाणामध्ये श्रीरामांनी रावणाचं ते छत्र, मुकुट आणि मंदोदरीची कर्णफुलं तोडून टाकली. सर्वांसमोर असं ते रावणाचं छत्र, त्याचा मुकुट आणि कर्णफुलं जमिनीवर पडली. पण कशी पडली हे रहस्य मात्र कुणालाच कळलं नाही. आणि तो बाण त्यानं काय केलं? रामबाण आहे तो, त्यामुळे अस कौतुक करी राम सर, प्रबिसेऊ आई निशंग, रावण सभास संक सब, देखी महारस भंग. असा हा चमत्कार करून श्रीरामांचा बाण परत येऊन त्यांच्या भात्यामध्ये बसला. पण हा असा रसभंग त्या नाच गाण्याच्या सभेमध्ये झाल्याचं बघून रावणाची सर्व सभा मात्र भयभीत झाली. कुणालाच कळेना, मरमुन कोऊ जाना. त्यामुळे कंपन भूमी न मरुत विशेषा, अस्त्र शस्त्र कछु नयन न देखा, सोच ही सब निज हृदय मझारी, असगुन भयउ भयंकर भारी, दसमुख देखी सभा भय पाई, बिहसी बचन कह जुगति बनाई, सिरऊ गिरे संतत शुभ जाही, मुकुट परे कस असगुन ताही, शयन करहु निज निज गृह जाई, गवने भवन सकल सिर नाई, मंदोदरी सोच उर बसेऊ, जब ते श्रवण पूर मही खसेऊ, सजल नयन कह जुग कर जोरी, सुनहु प्राणपति बिनती मोरी, कंतराम विरोध परिहरहु, जानी मनुज जनी हठमन धरेऊ, विश्वरूप रघुवंश मणि करहु बचन विश्वासु, लोक कल्पना वेद कर अंग अंग प्रतिजासु. कुणालाच कळेना काय झालंय काय, कारण काही भूकंप झाला नव्हता, जोराचं वारं सुटलं नव्हतं, कुठलंही अस्त्रशस्त्र कुणाला डोळ्यांना दिसलंच नाही. मग हे छत्र मुकुट कर्णफुलं पडली कशी? सर्वांनाच काळजी वाटू लागली की हा मोठा अपशकुन झाला. आणि अशा रीतीनं ती भयभीत सभा बघून रावण मात्र हसू लागला आणि त्यानं एक युक्तिपूर्ण गोष्ट सांगितली की मुंडकी तुटून खाली पडणं हे सुद्धा ज्याला नित्य शुभ असतं, त्याला मुकुट खाली पडणं हा अपशकुन कसा होईल? राक्षसच ते, त्यामुळे तो असं म्हणला. आणि त्यामुळे पुढं म्हणतोय की आता आपापल्या घरी जाऊन निवांत झोपा, काही घाबरायचं कारण नाही. आणि तेव्हा सर्वजण नमस्कार करून आपापल्या घरी गेले. पण आमची मंदोदरी माता मात्र कर्णफुलं खाली पडली तेव्हापासून अत्यंत चिंतित झाली. पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आणून दोन्ही हात जोडून रावणाला म्हणतीये, हे प्राणपती माझी विनंती ऐका, हे प्रियतम
श्रीरामांशी वैर करू नका, त्यांना मनुष्य समजून मनात दुराग्रह धरून बसू नका. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा की ते विश्वरूप रघुवंश म्हणी आहेत. रघुकुलश्रेष्ठ श्रीराम विश्वरूप आहेत. त्यांच्या अंगांगामध्ये तिन्ही लोक वास करतात असं वेदांनीच सांगितलंय. अशा रीतीनं पुन्हा एकदा मंदोदरी माता रावणाला समजावतीये, पुढे सांगतेय, पुन्हा एकदा सर्व श्रीरामांचं वर्णन करतीये आणि रावणाला समजावतीये. पहा, म्हणाली, पद पाताल सीस अजधाम, अपरलोक अंग अंग विश्राम, भ्रुकुटी बिलास भयंकर काला, नयन दिवाकर कच घनमाला, जासुघ्रान अश्विनी कुमारा, निस्यरु दिवस निमेष अपारा, श्रवण दिसादस वेद बखानी, मारुत श्वास निगम निजबानी, अधर लोभ जमदसन कराला, माया हास बाहु दिगपाला, आनन अनल अंबुपति जीहा, उत्पत्ति पालन प्रलय समीहा, रोमराजी अष्टादश भारा, अस्थि शैल सरितानस जारा, उदर उदधि अध गोजातना, जगमय प्रभु का बहु कल्पना, अहंकार शिव बुद्धि अज, मनससि चित्त महान, मनुज बास सचराचर रूप राम भगवान, अस विचारि सुनु प्राणपति, प्रभु सन बयरु बिहाई, प्रीति करहु रघुबीर पद, मम अहिवातन जाई. मंदोदरी माता श्रीरामांच्या विश्वरूपाचं वर्णन करतेय. खरोखर पातिव्रत्याच्या तेजानं तिनं जाणलंय प्रभूंचं रूप. त्यामुळे सांगतेय, हे स्वामी, पाताळ हे ह्या विश्वरूप भगवंतांचे चरण आहेत. ब्रह्मलोक त्यांचंच शिर आहे आणि त्यांच्या इतर सर्व अंगांमध्ये भिन्न भिन्न लोक वास करतात. भयंकर काल जो आहे तो त्यांच्या केवळ भुवयांचा इशारा आहे. भ्रुकुटी बिलास आहे. सूर्य त्यांचे नेत्र आहेत. मेघ त्यांचे केस आहेत. अश्विनी कुमार ज्यांचं नासिका आहे. रात्र आणि दिवस हे त्यांच्या अपार मोठ्या डोळ्यांची उघड झाप आहे. 10 दिशा आहे ज्यांचे कान आहेत, हेच वेदांनी सांगितलंय. काय सुंदर वर्णन केलंय पहा. विश्वरूप जे वेदांमध्ये वर्णन केलं, उपनिषदांमधून ज्या वैश्वानर तैजस प्राज्ञ या अवस्था वर्णन केल्यात, अवस्था म्हणण्यापेक्षा त्या विश्वरूपाबद्दल जे सांगितलं आहे तेच इथे गुणमयी गुणवती मंदोदरी माता रावणाला समजावतीये की ते सर्व हे प्रभूच आहेत, लक्षात घे. पुढे म्हणतीये की वायू त्यांचा श्वास आहे, वेदच त्यांची वाणी आहे. आणि आता सर्व विकारसुद्धा कसे त्यांचेच भाग आहेत सांगते. म्हणतीये लोभ ज्यांचे ओठ आहेत, यमराज ही ज्यांची भयानक दंतपंक्ती आहे, माया हेच ज्यांचं हास्य आहे, दिक्पाल त्यांच्या भुजा आहेत, अग्निमुख आहे, वरुण जीभ आहे, उत्पत्ती पालन प्रलय ही त्यांची क्रिया आहे, त्यांचं कार्य आहे, कर्म आहे. 18 प्रकारच्या असंख्य वनस्पती त्यांच्या रोमामध्ये आहेत. 18 जी इंद्रियद्वारं सांगितली उपनिषदांमध्ये, मांडुक्यामध्ये या सर्व गोष्टी येतात, त्यामध्ये जाण्याचं कारण नाही. पण इथे विश्वरूप भगवंतांचं मंडोदरी माता रावणाला सांगतेय की पर्वत ह्या त्यांच्या अस्थी आहेत, नद्या
नाड्यांचं जाळं आहे प्रभूंच्या, समुद्र हे ज्यांचं पोट आहे आणि उत्सर्जक इंद्रिये त्यांची हेच नरक आहेत. अशा प्रकारे प्रभू विश्वरूप आहेत. जगमय प्रभू का बहु कल्पना. आता ह्याच्यापेक्षा अधिक ह्याचा उहापोह कशाला करायचा. म्हणजे सर्व काही प्रभू आहेत हे मंदोदरी रावणाला समजावून सांगतेय. पुढे म्हणतीये, शिव हाच ज्यांचा अहंकार आहे, शिव भगवान ज्यांचे अहंकार आहेत, ब्रह्मदेव ही ज्यांची बुद्धी आहे, चंद्र हे ज्यांचं मन आहे आणि विष्णू हे ज्यांचं चित्त आहे, अशा ह्या चराचर रूप असलेल्या श्रीरामांनी मनुष्य रूपामध्ये निवास केला आहे. हे प्राणनाथ, याचा विचार करा आणि प्रभूंची वैर सोडून द्या. आणि काय करायचं मग? प्रीती करहु रघुबीर पद मम अहिवात न जाई. रघुनाथांच्या चरणांवर प्रेम करा, ज्यामुळं माझं सौभाग्य टिकेल. मंदोदरीला सतत ही एकच चिंता लागून राहिली आहे, कारण तिच्या मनाला आतमध्ये समजलेलं आहे की आता ह्याचा परिणाम काय होणार आहे. त्यामुळे सतत अनेक रीतीनं आपल्या पतीला समजावते. खरोखर एके ठिकाणी असा उल्लेख होता की पत्नी कोण? जी पतीला पतनापासून वाचवते ती पत्नी. आणि ही भूमिका मंदोदरीने अतिशय उत्तम रीतीनं खरं तर पार पाडली. पण जगत विदित अभिमानी त्याला कसं समजावं? बिहसा नारी बचन सुनिकाना, अहो मोह महिमा बलवाना. नारी सुभाव सत्य सब कही, अवगुण आठ सदा उर रही. साहस अनृत चपलता माया, भय अभिवेक असौच अदाया. रिपुकर रूप सकल तै गावा, अति विशाल भय मोहि सुनावा. एवढं परोपरीनं समजावून सुद्धा रावण मोठ्यानं हसतोय आणि म्हणतोय मंदोदरीला, अगं अज्ञानाचा महिमा अगाध आहे हे लक्षात आलं माझ्या. अहो मोह महिमा बलवाना. स्त्रीमध्ये 8 अवगुण नेहमी असतात असं म्हणतात. जे स्त्री स्वभावाबद्दल म्हटलं जातं ते सत्य आहे. तर अशी अवहेलना निर्भत्सना रावण मंदोदरीची करतोय आणि म्हणतोय, शत्रूच्या माझ्या विराट रूपाचं तू वर्णन करतेस आणि मला भय दाखवतेस. पण हे प्रिया, सो सब प्रिया सहज बस मोरे, समुझे परा प्रसाद बतोरे. जानियो प्रिया तोरी चतुराई, एहि विधि कहु मोरी प्रभुताई. तव बत कही गूढ़ मृगलोचनी, समुझत सुखद सुनत भय मोचनी. मंदोदरी मन महु असठयवो, पियहि काल बस मति भ्रम भयवो. मंदोदरीला असं म्हणून म्हणतोय, हे प्रिया, हे सर्व चराचर विश्व माझ्याच अधीन आहे हे तुझ्यामुळे मला आता समजलं. तू जे वर्णन केलंस त्यावरून तुझंच चातुर्य मला कळतंय की या निमित्तानं तू माझ्याच मोठेपणाचं वर्णन करतेस. हे मृगनयने, तुझं बोलणं खूप गूढ आहे, रहस्यमय आहे. पण जेव्हा मला ते समजलं तेव्हा अत्यंत सुखद आहे आणि ऐकल्यामुळे भयमोचनी, भयमुक्त करणारं असं तुझं बोलणं आहे. अशा रीतीनं रावणानं त्याचा विपरीतच अर्थ लावला. असंच होत असतं ज्या वेळेला माया बलवती असते, ज्या वेळेला जसं म्हटलं जातं विनाशकाले विपरीत बुद्धी, त्यावेळी समोरचा काय सांगतोय, कोणत्या बोधानं सांगतोय, काय जाणून सांगतोय, किती हिताचं आहे हे काहीही लक्षात न घेता त्या बोलण्याचं सुद्धा विपरीतच अर्थ लावला जातो आणि म्हणलं जातं की तुझ्या बोलण्यातून सुद्धा हे तू
चातुर्यानं काहीतरी बोलतीयस असंच मला वाटतंय, असं हा मूर्ख रावण म्हणतोय. आणि त्यामुळे मंदोदरीला मात्र खात्री झाली की कालवश झालाय माझा नवरा, काळाला वश झालाय, आता त्याचा काळ जवळ आलाय, त्यामुळे बुद्धिभ्रम झालाय, मतिभ्रंश झालाय ह्याला, हे ती समजून चुकली. एही विधी करत विनोद प्रभु, विनोद बहु प्रात प्रगट दस कंध, सहज असंकलंकपती सभा गयवु मद अंध. फूलई फरई न बेत जदपि सुधा बरशहि जलद, मूरुख हृदय न चेत जौ गुर मिलहि बिरंची सम. काय सुंदर सांगितलंय पहा तुलसीदासांनी. वा, की अशी अज्ञान वाचा करता करता, विनोद करता करता सकाळ झाली आणि त्यामुळे मुळातच निर्भय आणि घमेंडीनं आंधळा झालेला रावण आपल्या सभेमध्ये निघून गेला. कसं असतं पहा, निर्भयता ही भगवन सान्निध्यानं, भगवत स्मरणानंही येते आणि निर्भयता ही कोडगेपणामुळे सुद्धा येते. रावणाची निर्भयता या कोडगेपणातून, अज्ञानातून आलेली निर्भयता आहे. त्यामुळे प्रत्येक गुणाला सुद्धा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू असतात. ज्या वेळेला हेतू आणि अंतर्शुद्धी या गोष्टी स्पष्ट होतात, त्याच वेळेला त्या गुणामध्ये अवगुण लपलेला आहे की तो खरंच गुण आहे, शुद्ध सत्वगुणी, हे समजू शकतं. त्यामुळे इथे रावणाच्या बाबतीत हा तमोगुणी निर्भयता आहे ही, आणि घमेंडीनं आंधळा झालाय तो, असं सांगतायत तुलसीदास. आणि पुढे सांगतायत खूप महत्त्वाची गोष्ट, की मेघानं जरी अमृतासारखी वर्षा केली तरी वेत जो असतो, बांबू, तो काही फुलत फळत नाही, नाही का. फुलई फरई न बेत जदपि सुधा बरशही जलद. खूप सुंदर वर्षाव केलाय, खूप छान पाऊस झालाय, पण वेत जसा काही फुलत फळत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मदेवासारखा ज्ञानी गुरु जरी भेटला तरी मूर्खाच्या हृदयामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडत नाही. मूर्ख हृदय न चेत जऊ गुर मिलही बिरंची सम. हे जे वाक्य आहे तुलसीदासांचं, खूप बोचणारं वाक्य आहे खरं. म्हणजे इथं रावणाचा संबंध आहे आणि तो तमोगुणीच होता, त्याचे अवगुण लगेच आम्हाला निदर्शनास येतात. पण ज्यावेळेला मी आतमध्ये डोकावून बघतो आणि ह्या वाक्याबरोबर स्वतःच्या हृदयाची चाचपणी करतो, तेव्हा श्री महाराजांसारखे गुरु मिळूनसुद्धा आम्ही खरंच त्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करतोय का, ही सहज चाचपणी होते. म्हणून म्हटलं ना, रामचरितमानस ही अंतरयात्रेला सुरुवात करण्याची एक पायरी आहे खरं. की यामध्ये जे जे तुलसीदासांनी उद्धृत केलं आहे त्याच्याबरोबर स्वतःच्या अंतर्दशेची चाचपणी करून बघणं, हे जो करेल त्याला खऱ्या अर्थानं रामचरितमानस फळलं म्हणता येईल. नाहीतर ती केवळ एक खरोखर म्हणजे रामायण असलं तरीसुद्धा त्याची किंमत कादंबरीपेक्षा मोठी होत नाही, जर हे झालं नाही तर, म्हणतात महाराज. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ती सकारात्मक असेल तर तिथवर पोहोचायला आम्हाला अजून काय काय केलं पाहिजे हे चाचपलं पाहिजे म्हणतात. आणि जर नकारात्मक असेल तर त्यापासून दूर राहण्यासाठी किंवा ती गोष्ट घालवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आतमध्ये तपासलं पाहिजे म्हणतात महाराज. त्यामुळे महाराजांच्या बोधामध्ये खरोखर बुडून जाऊन त्यांनी दिलेल्या नामामध्ये आम्हाला कशी निर्भयता येईल हे आमच्या अंतःकरणानं तपासावं तुमच्या कृपेनं, आणि तसं ते आम्हाला साधावं हीच सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया.
जानकी जीवनस्मरण जय जय राम.